नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत घरगुती मटण बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। आपण अगोदर मॅरिनेट करून ठेवूया मटण। कोथिंबीर घेतली आहे, मटण चांगलं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यात टाकू दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्यात टाकायचे लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि घरगुती बनवलेला मसाला आहे तोही मी टाकते त्याच्यामध्ये। चवीपुरतं मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचे, लिंबू टाकायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ते अर्धा तास भिजत ठेवायचे। त्यामध्ये आपण मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकायला विसरू नका। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर गॅस पेटवूया आपण आता आणि मटण शिजवायची तयारी करूया। तेल टाकून घेऊ। त्यात तुम्ही लवंग, तेजपत्ता, तुमच्या आवडीचे खडे मसाले टाकू शकता। त्यानंतर कांदा परतून घेऊ लालसर कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे बघताय तुम्ही, त्यानंतर टमाटे टाकूया। व्यवस्थित टमाटे शिजून घेऊ। तुम्ही पाहताय छान शिजलंय। आपण मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये टाकून घेऊ। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून 2 शिट्ट्या काढून घेऊया। आपलं मटण छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान शिजवून घेतलंय। त्यानंतर मी तांदूळ जे आहे अर्धा तास धुवून व्यवस्थित पाणी निसरून ठेवलंय, ते तांदूळ टाकून द्यायचे त्याच्यामध्ये। त्यानंतर व्यवस्थित परतून घ्या, पाणी टाकून घ्या। पाणी टाकलेलं आहे। आता त्यामध्ये आपण शिजवून काढूया। 2 शिट्ट्या काढूया त्याच्या झाकण लावून। त्यानंतर आपली बिर्याणी तयार आहे, छान चविष्ट। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका।